महायुतीच्या जागा वाटपात सर्वाधिक कळीचा ठरलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलाय। या मतदारसंघातून शिंदे गटानं विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी दिली आहे। गोडसे यांच्या उमेदवाराची घोषणा होताच आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत। भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त करत असहकार पुकारण्याची भूमिका घेतली आहे। भाजपचे स्थानिक नेते दिनकर पाटील या ठिकाणावरून इच्छुक होते। दरम्यान त्यांचा विचार न करता गोडसेंना उमेदवारी देण्यात आल्याने दिनकर पाटील यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे। आता भाजप नेते त्यांची कशी समजूत घालतात यावर बरंच काही अवलंबून असेल। दरम्यान गोडसेंच्या उमेदवारीवर छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली, भाजपचे इच्छुक दिनकर पाटील नक्की काय म्हणाले, तुम्हीच पहा। अपेक्षा तीच होती, कारण हेमंत गोडसे जे आहेत आता सध्या सिटिंग MP आहेत, सध्याचे खासदार आहेत आणि म्हणूनच त्यांचा आग्रह जो आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा धरला होता आणि त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे। मी हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आतापासूनच जे आहे प्रचाराला आता जोरात वेगात सुरुवात होईल। उद्या अर्थातच बहुतेक भारतीताई पवार यांचा दिंडोरीचा आणि हेमंत गोडसे यांचा नाशिकचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम सुद्धा उद्या होईल। मुंबईवरून सुद्धा काही देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे आणि मोठी मिरवणूक निघेल आणि त्या मिरवणुकीमध्ये संपूर्ण या नाशिक मतदारसंघ आणि दिंडोरी मतदारसंघ जेवढे म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत महायुतीचे तेवढे सगळे कार्यकर्ते उद्या त्या मिरवणुकीमध्ये सामील होतील आणि दिवस जरी कमी असले तरी हेमंत गोडसे हे नाव नाशिक मतदारसंघातील प्रत्येकाला माहिती आहे। नवीन चेहरा नाही आहे, 10 वर्ष ते खासदार म्हणून निवडून येत आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपंच जाणार आहे। त्यामुळे आता ही जे 15-16 दिवस आहेत ते आम्ही पूर्णपणे ताकदीनं प्रचाराचं काम हातात घेऊ आणि मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी नाशिकमधून जे आहेत हे खासदार आम्ही निश्चितपणे पाठवण्यात यश मिळवू। नाही, मी 3 वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला आलं होतं नाशिक लोकसभेत। मी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो आणि आजचा जो निर्णय झाला हा चुकीचा झालेला आहे। हेमंत गोडसे 10 वर्ष कोणत्याही मतदाराला भेटलेला नव्हता, लोकांना भेटला नव्हता। त्याच्याबद्दल खूप नाराजी असताना त्याला तिकीट देणं हेच चुकीचं झालं मुळामध्ये। मग आता तुमची भूमिका काय राहणार? भूमिका म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यावरच मी निर्णय घेईल। मी आज तरी नाराज आहे, निर्णय चुकीचा झालेला आहे। असा निर्णय जनतेला मान्य नाही, मतदारांना पण मान्य नाही। पण आता महायुतीमध्ये BJP भाजपही बरोबर आहे, फक्त ते तुम्हाला म्हणतीलच तुम्ही त्यांना मदत करा गोडसेंना। नाही, मी बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊंना भेटल्यावरच निर्णय घेईल। बावनकुळे साहेब कालपासून नाशिकमध्ये होते, तुम्ही भेटले, तुम्ही नाराज होते म्हणून तुम्ही आले नाही। असा निर्णय झाल्यावर नाराजच होणार ना। 3 वर्ष काम केल्यावर, 3 वर्ष तयारी केल्यावर नरेंद्र मोदी साहेबांच्या मी 10 वर्ष जे त्यांनी काम केलं त्याच्या योजनांचे पुस्तकं असतील, माझं मी केलेल्या कामांचं पुस्तक असेल, कॅलेंडर असतील, जनतेपर्यंत जनतेची कामं असतील, अध्यात्माचं काम असेल, त्यासाठी मी इतका फिरलो आणि आज मला खरोखर दुःख वाटतंय, माझ्यावर एक अन्याय झालेला आहे।